गोलंदाज आहे कुणाल कदम आणि डाव्या हाताचा गोलंदाज म्हटलं की एक नॅचरल स्विंग या ठिकाणी असतो आणि तो स्विंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळणारा चेंडू या ठिकाणी कोणत्याही प्रकारे झाला. हा चेंडू आपण पाहिलं अपील केली जाते, उत्साह जास्त आहे, कॉन्फिडन्स कमी आहे. पंचांनी या ठिकाणी दाद मात्र फेटाळली आहे, परंतु बॅक टू बॅक आपण पाहताय दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय. विचार करायला गेला शिरवली संघ या 36 विभाग ताकदवर संघ म्हणून त्यांची ओळख आहे आणि तोच संघ आपण पाहताय या ठिकाणी झुंज देतोय, तो म्हणजे कडवा संघ ज्याला सावरोळी संघ म्हणून ओळखतात त्याच संघाबरोबर. हा चेंडू मोठा फटका स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय, सरळ या ठिकाणी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. आपण पाहताय षटकार आलाय, कुणालवर मात्र आता थोडंसं प्रेशर असणार. राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय, मोठा फटका बॅक टू बॅक आपण पाहताय. गौरव गोसालकर ऑन अ फायर. डीजे आता मात्र आपण पाहिलं पहिले दोन चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र गौरव घोसाळकर आक्रमक पवित्रा धारण केला. बॅक टू बॅक दोन षटकार लगावलेत या ठिकाणी आणि आपल्या धावसंख्या नेऊन ठेवली ती म्हणजे 12 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू 1-2 पावलं पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाही या फलंदाज गौरव घोसाळकर च्या पारीचा होतोय अंत. धन्यवाद डीजे. आता मात्र आपण पाहताय खऱ्या अर्थाने या ठिकाणी या सामन्याला कलाटणी देण्याचं काम मात्र या ठिकाणी कुणाल कदम आणि शुभम ज्याने हा झेल पकडला यांनी मात्र केली आहे. एक मोठा मासा गळाला लागलाय, चांगला फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश आलाय. परंतु सावरोळी संघ जेव्हा घरच्या मैदानावर खेळत होता तेव्हा मी पाहिलं होतं 5वा की 6वा फलंदाज येऊन सुद्धा ते 2 षटकार बॅक टू बॅक लगावले होते. म्हणजे फलंदाजीमध्ये ताकद आहे. परंतु शिरवली संघाला विसरता कामा नये, कारण शिरवली संघ एक असा संघ आहे ज्यामध्ये 4ही गोलंदाज चांगल्या ताकदीचे आहेत. परंतु तशा पद्धतीची गोलंदाजी होणार का? कारण तुषार सर आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये आपण काल काय केलं याला महत्त्व नसतं, आपण वर्तमान काळात कसे खेळतो, आत्ता काय खेळ दाखवतो याला खूप महत्त्व असणार आहे. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज हर्षद आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु बॅट आपण पाहताय बॅटची एज घेऊन चेंडू तिथेच घरंगळत राहिला. विकेट किपर या ठिकाणी येऊन चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत आपण पाहताय निर्धाव चेंडूची होते सांगता जिथे धावफलक स्थिरावलं गेलं. एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा सावरोळी संघाच्या शिरवली संघाच्या विपक्ष खेळताना. आज सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित होत आहेत शाखा प्रमुख अजिवली हरीफ पटेल साहेब यांचं यथोचित असं स्वागत सरपंच दिनेजी घाडगे यांच्या शुभास्ते होत आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहताय या क्रिकेटवर या 36 विभागातील लोकांचं असलेलं प्रेम, दिनेश साहेब घाडगे यांच्यावर या लोकांचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी आपण पाहताय कालच्या दिवसापासून खूप पाहुण्यांची रेलचेल आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते, या मंचावर सुद्धा पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने त्यांचं यथोचित असं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केला जातोय. परंतु आता विचार करायला गेलात तर सूरज पाटील आमचे भाऊजी आहेत, उद्योजक आहेत, भुकरपाडा गावचे, ते सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर आमच्या गावातील प्रकाश पाटील म्हणजे आमचे काका आहेत, ते सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. शिरवली संघाचा जर विचार केला तर शिरवली गावाकडून आपण पाहताय रवी पाटील सर असतील, त्यानंतर सुरेश दादा असतील, या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. खऱ्या अर्थाने आनंद घेतात, खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहताय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज सनी पाटील आणि स्ट्राईक एंडला
वैभव मेहतर आपण पाहिलं दूध आली तर वार रिव्हर्स स्वीपचा फटका चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. स्पीडचा होता परंतु त्यानंतर पाहिलं फलंदाज रिव्हर्स स्वीपचे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर थोडासा स्पीड वाढवला गोलंदाजीमध्ये. म्हणजे हा गोलंदाज सुद्धा तेवढाच हुशार आहे. जिथे पहिल्या चौकारानंतर आता मात्र कमबॅक करताना दिसतोय तो गोलंदाज सनी पाटील. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा होता. हुकचा फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. एका धाव्याने या ठिकाणी धावफलक खालते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 17 धावा. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यात सावरोली संघाच्या. तिथे विचार करायला गेलं हे दोन्ही संघ खूप ताकदवर आहे आणि त्या संघाचा खेळ पाहण्यासाठी आपण पाहताय तमाम प्रेक्षक या ठिकाणी या मैदानावर आलेत आणि खऱ्या अर्थाने त्या प्रेक्षक राजाला मायबाप प्रेक्षकांना या ठिकाणी धन्यवाद देतो या सामन्याच्या माध्यमातून. जिथे आपण पाहिला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला तो म्हणजे फलंदाज हर्षद या फलंदाजाकडून. जिथे एकच धाव मिळते या एका धावेने धावफलक हलते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 18 धावा. सन्माननीय 18 धावा. मॅच पाहण्यासाठी सुनीलजी हजारे उपस्थित होत आहे. सुनीलजी हजारे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे शांतारामजी हडप यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. शुभम मोरे यांनी जर झेल घेतला तर शांताराम हडप यांच्याकडून 200 रुपयाची सप्रेम भेट आलेली आहे. धन्यवाद कदम सर. आपण पाहिलं यानंतर मात्र एक चेंडू निर्धाव टाकण्यात येतोय जिथे 18 धावा धावफलकावर लागल्यात आणि खऱ्या अर्थाने आठवण येते ती म्हणजे भारताचा एक माजी कर्णधार विराट कोहली. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका क्षेत्ररक्षक तैनात केलाय. खूप मोठी चुकी करतोय कुणाल कदम या ठिकाणी झेल सोडतोय. या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक हलते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 20 धावा. 20 धावा आपण पाहिला धावफलकावर पाहायला मिळतात. दिशे 2 षटक. आपल्याला बक्षिसांची खैरात येतोय की तंटामुक्ती अध्यक्ष शिरवली खरोखर विलास तात्या पाटील यांच्याकडून हॅड्रिक साठी 500 रुपयाची सप्रेम भेट आलेली आहे. संपला 20 धावा म्हणजे सरासरी 10 धावांच्या षटकामध्ये 10 धावा या ठिकाणी धावफलकावर सरासरी लागल्यात. या 20 धावा आपण पाहताय धावफलकावर लागल्यात ते म्हणजे सावरोली संघाच्या शिरवली संघाच्या विपक्ष खेळताना. तिथे विचार करायला गेलं तर पहिलं षटक जे फेकलं होतं कुणाल कदम याने त्याने धावा खर्च केल्या होत्या 12 आणि ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं त्यामुळे फलंदाजांना सुद्धा मोठे फटके मारायची मुभा होती. त्यानंतर मात्र सनी पाटील याने सुंदर गोलंदाजी केली. एक चौकार आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाला आणि फक्त 8 धावा खर्च केल्या म्हणजे धावफलक जाऊन पोहोचलाय 20 धावांवर. यानंतर आपण पाहाल येणारे 2 षटक. या 2 षटकासाठी खऱ्या अर्थाने मायक्रोफोनवर असतील एक मराठीचा गोड आवाज तेवढाच कडक आवाज आणि तेवढंच कडक मराठी बिझनेसमॅन या ठिकाणी तुषार धुमाळ. यस सर धन्यवाद. पुन्हा एकदा ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली पुरस्कृत सरपंच चषक 2022च्या माध्यमातून मी तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. अर्थातच सर स्पर्धेचे शिल्पकार दिनेश दादा घाडगे साहेबांच्या वतीनं सर्वांचं स्वागत असेल. हा पहिला चेंडू होता 3ऱ्या षटकातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकेश कडू ज्याच्या माध्यमातून फेकला गेला निर्धाव. स्ट्राइक एंडवरती फलंदाज आहे हर्षद चौगले. यावेळेस लाईन भटकलाय की काय
निर्णायक क्षणी पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल तर पंचांनी मात्र स्वेर चेंडूचा इशारा दिलाय. अवंतर धावेनी वाढ होईल. टोटल 21 धावा धावफलकावरती येत आहेत. सन्माननीय पाहुणे उमेश दळवी साहेबांकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आडव्या बॅट मधनं खेळलेला फटका जातोय सीमारेषा पलीकडे. नो डाऊट पंचांचा इशारा येतोय. पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. महत्वाचा गडी मात्र बाद झालाय. गौरव घोसाळकर जो संघाचा कर्णधार यावेळेस तंबूच्या आश्रयाला आहे. पण जसे मोठे फटके येत आहेत त्याच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. शिरवली संघाच्या खेळाडूनं झेल सोडला होता पण तो झेल आता किती उपद्रव करणार मैदानामध्ये हे देखील पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू. या चेंडूचा घेतलाय भरपूर समाचार. वाघाची धाड फोडलाय पहाड. आउट ऑफ द पार. बिग हिट. षटकार. धन्यवाद. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 31. सन्माननीय विलाजी पाटील साहेबांकडनं लागोपाठच्या 3 षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. निर्णायक क्षणी शिरवली संघाचे शिरवली गावचे हे प्रेक्षक आहेत ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटसाठी पारितोषिक लावलं जात आहे. त्यांचा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि ते मात्र षटकारासाठी पारितोषिक लावतात. ही जमेची बाजू आहे आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे. पाटील साहेबांचं पुन्हा एकदा मी कौतुक करील. घेऊन जातोय मैदानामध्ये जिथे गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अंकेश कडू मात्र पुन्हा एकदा तयार पंचांच्या डाव्या बाजूनं. अगोदरच मन बनवलं होतं रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा. हा मानस होता फलंदाजाचा पण गोलंदाजानं ओळखलं आणि फटका चुकवण्याच्या प्रयत्नात मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अंकितजी तांबडे आणि त्याचबरोबर जयंतजी तटकरे मात्र या मॅचचा आनंद घेतात. तमाम सावरोळचे ग्रामस्थ मात्र आज आवर्जून या मैदानावरती उपस्थित आहेत. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग द डाऊन क्रिकेट पुढे येऊन सरसावला होता. ज्या फलंदाजा बॅटला सूर गवसला होता त्याला बेसूर करून ठेवलाय गोलंदाजानं लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकून. या षटकातील कदाचित एका चेंडूचा खेळ शेष असावा. तिसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळतंय. ते शिरवली संघाची बाजू मांडण्यासाठी गोलंदाज अंकेश या गोलंदाजा माध्यमातून. यावेळेस हेलिकॉप्टर पद्धतीने मारला फटका स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाजाला यश संपादन आलं होतं पण प्रत्युत्तर देताना फलंदाजानं घेतली 1 धाव. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 32 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद टीम सावरळी संघाच्या स्कोर कार्ड वरती. तत्पूर्वी तुषार आपल्या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. या 36 मधील आणि खालापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते शांतारामजी हडप यांचं दिनेशजी घाडगे सरपंच यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे सुनीलजी हजारे या मान्यवरांचं स्वागत होत आहे. स्वागत करूया मान्यवरांचे. स्वागत करूया सकल जनांचे. या व्यासपीठावरती आता खऱ्या अर्थानं भारताच्या संस्कृतीचं जतन आणि जपण केलं जाते. कालचा दिवस रात्रीचा खेळ आजचा दिवस रात्रीचा खेळ प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं यथोचित असं मान सन्मानानं मात्र स्वागत केलं जातंय. सन्माननीय दिनेश दादा घाडगे साहेबांच्या वतीनं सरपंच चषकाचा हा दमदार सोहळा आहे. या दमदार सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करेल. धावफलकावरती धावा त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 32. शिरवली विपक्ष सावरोळी असा हा पहिल्या फेरीतला दुसरा सामना तुमच्या समोर आहे. गोलंदाजी मार्गवर यावेळेस ती 4थ्या षटकासाठी गोलंदाज अजय मोरे मॅन फ्रॉम शिरवली पंचांच्या डाव्या बाजूने तयार. यावेळेस बॅटची कडा घेतली गेली होती. आवाज इथपर्यंत आलाय पण अपील देखील पाहायला मिळाली. ही अपील नकारली पंचांनी.
खऱ्या अर्थानं एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा त्या टोटल 33. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. रस्त्यावरती जी रिक्षा लावलेली आहे त्या रिक्षाचे मालक आता ड्रायव्हर यांनी लवकरात लवकर रिक्षावरच्या जवळ जायचं आहे. तिथे बरीच ट्रॅफिक झालेली आहे. रस्त्यावरती रिक्षा लावले त्या रिक्षावाल्याने आपल्या रिक्षाजवळ जायचं आहे. बरीच ट्रॅफिक झालेली आहे. यावेळेस चेंडू उडवलाय आणि तो लँड होतोय आउट ऑफ द बार. इट्स अ षटकार. धन्यवाद डीजे. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 39. फलंदाज मात्र चांगली कामगिरी करतोय वैभव. या संघाचा हार्दिक पांड्या आहे. मोक्याच्या क्षणी हा मोठे फटके मारू शकतो हे त्यानं स्वतःला सिद्ध करताना सांगितलंय. आक्रमण देखील केलं पण त्यानंतर चेंडू सुरेख देखील फेकलाय गोलंदाज अजय मोरे या गोलंदाजानं. हायवेवरती ज्या गाड्या पार्क केल्यात ना त्या सर्व गाडी चालक मालकांना मी विनंती करतो आपण त्या गाड्या तिथनं काढायच्यात. मैदानावरती आपल्यासाठी पार्किंगची सोय झालेली आहे. आपण त्या पार्किंग मध्ये येऊन गाड्या लावात. यावेळेस पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा आलाय. टोटल 40 धावा धावफलकावरती पूर्ण होत्यात. पहिली मॅच आपण बघितली लो स्कोरिंग होती. हाय व्होल्टेज पद्धतीनं सामना खेळवला गेला पण मोक्याच्या क्षणी पाहुण्या संघानं मात्र बाजी मारली. कालच्याप्रमाणे आज ज्यांनी उपस्थिती लावले ते आमचे नंदूशेठ शहासने यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे शाखा प्रमुख खाना रवी पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. पुन्हा एकदा मान्यवरांना आमंत्रण असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. सरपंच चषक 2022च्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. 2 धावांनी धावफलकावरती वाढ देखील होतीये. टोटल 42 आकडा स्कोर कार्ड वरती येतोय. ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली पुरस्कृत सरपंच चषक 2022 हे भव्य डे नाईट क्रीडा सामन्याच्या माध्यमातून या आयोजनाच्या माध्यमातून तुमचं स्वागत असेल. यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला पाहायला मिळते. विलंब कार्पेट फटका आला आणि या फटक्यावरती चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. तर टोटल 44 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू. हा चेंडू या मॅच मध्ये निर्णायक आहे आणि या चेंडूला उडवलंय आणि लँड देखील केलंय. अर्थातच 30 यार्ड्स सीमारेषेच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाजाला बाद व्हावं लागेल या चेंडूवरती. म्हणजे शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा आलाय निर्धाव. तर टोटल 44 धावा पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावरती आल्या त्या टीम सावरोळी संघाकडनं. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 45 धावांचं आव्हान असणार आहे ती शिरवली संघाला. काय घडतंय काय बिघडतंय या ऐकण्याआधी ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. त्यानंतर मायक्रोफोन वरती येतील आमचे अमित पाटील मॅन फ्रॉम होराळे. हॅलो हॅलो व्यासपीठावर उपस्थित असणारे शाखा प्रमुख खाना रवी पाटील यांचं यथोचित असं स्वागत सरपंच दिनेजी घाटगे यांच्या माध्यमातून होत आहे. क्रिकेट विश्वातील आज खऱ्या अर्थानं एक दुःखद बातमी आज आमचे
अमित देशमुख आणि इथे यांच्याकडून आपल्याला कळते आणि सगळ्यांनाच आज न्यूजवर आपण बघतोय क्रिकेटचे महान जादूगार अर्थातच फिरकी गोलंदाज ऑस्ट्रेलिया संघाचा एक महान क्रिकेटपटू शेन वॉर यांचं हृदयविकारानं आज निधन होत आहे. ही बातमी दुःखद बातमी समजते साऱ्या क्रीडा रसिकांकडून. आज शेन वॉर महान क्रिकेटपटू यांस भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आमच्या ग्रुप ग्रामपंचायत आज जांभिवली सरपंच दिनेशजी घाडगे आणि यांच्या सर्वांच्या वतीनं ही भावपूर्ण श्रद्धांजली. विलासतात्या पाटील यांच्याकडून हॅड्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस आणि प्रत्येक षटकार मारलं तर 200 रुपयाचं बक्षीस. जे शांतारामजी हडप याने जर तुम्ही 3 चौकार मारलेत तर 500 रुपये आणि 3 षटकार मारलेत तर 1000 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. धन्यवाद कदम सर. आपण पाहताय आता मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं आणि धावफलकावर धावायला पाहायला मिळतात 44 धावा. जिंकण्यासाठी आपण पाहताय शिरवली संघाला 24 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने सावरोळीचे सर्व प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. खऱ्या अर्थाने सपोर्टर आहेत आणि आपल्या संघाला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आल्यात. त्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊया. आणि आपण पाहताय दत्ता दादा तांबडे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आला. आणि विचार करायला गेलं शिरवली संघाचा तर मात्र शिरवली संघासाठी सुद्धा ATM खुलं झालाय. राजन शेठ प्रभाकर पाटील यांच्याकडून जर का शिरवली संघ सामना जिंकला तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. आता मात्र आपण पाहताय षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिक आलाय. अंकुश कडू साहेब आपण पाहता वावशी फाट्यावर ज्यांचा वडा फेमस आहे आणि तो वडाच्या झाडाखाली सुद्धा आहे. तो वडा ज्यांचा फेमस आहे ते अंकुश कडू आणि त्यांचा भाऊ आपण पाहिलं वैयक्तिक तिसरं षटक घेऊन आला होता अंकेश कडू. त्या अंकुश कडूकडून आपण पाहताय पारितोषिक आलाय तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे बॅक टू बॅकच्या 3 आणि षटकार किंवा 3 चौकारासाठी. मगाशी जो झेल घेतला शुभम मोरे पहिला झेल त्यांचे शांतारामजी हडप यांच्याकडून त्या 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अंबाजी ढोकले उसरोली भोकरपाडा यांच्याकडून शुभम मोरेला षटकार मारेल तर 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. म्हणजे शुभम मोर किती प्रेम आहे. आणि आता मात्र आपण पाहताय शिरवली संघावर या ठिकाणी पैशांची बरसात व्हायला लागली आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आमचे विलासतात्या पाटील यांच्याकडून. सामन्याला सुरुवात होते. आपण पाहताय सामना एक हाय व्होल्टेज मुकाबला सावरोली विरुद्ध शिरवली या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील दुसरा सामना. 24 चेंडू आणि गरज आहे 45 धावांची. स्ट्राईकला आपण पाहताय अजय मोरे हा फलंदाज, नॉन स्ट्राईकला अंकेश कडू आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे सागर तांबडे. हा चेंडू आपण पाहिला गतीचा वापर केला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू निर्धाव चेंडूची होते सांगता. नेवाळी संघाचा कर्णधार आपण कुठे असाल आपण लवकरात लवकर या ठिकाणी संपर्क साधा. या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल त्यांची आणि तुमची मॅच असणार आहे पुढची. हा चेंडू आपण पाहिलं उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातो. पंच प्रीतम आमच्याकडे वळतात. खऱ्या अर्थाने हा चेंडूला वाईट घोषित करतात आणि या वाईटच्या स्वरूपात मला वाटतं श्री गणेशा केला जातोय. एक धाव या ठिकाणी धावफलकावर लागली जाते ती म्हणजे शिरवली संघाची. समीकरण बदलते, समीकरण येते 23 चेंडू आणि गरज आहे 44 धावांची. हा चेंडू आपण पाहिला रिव्हर्स स्वीपचा वापर केला, स्विच इट पाहायला मिळाला. चेंडू जातोय यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलाय. षटकार
षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आला. हा संघ शिरवली संघ सामना जिंकला तर राजन शेठ पाटील यांच्याकडून सुद्धा 2000चं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय ते म्हणजे आमचे विलास तात्या पाटील यांच्याकडून. आणि षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक साठी विलास तात्या पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. म्हणजे पैशांचा वर्षाव. त्यानंतर कोणी षटकार हॅट्रिक जर मारली या फलंदाजी करणाऱ्या संघातील तर अंकेश कडू साहेब यांच्याकडून सुद्धा आपण पाहताय तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नक्कीच आयोजकांकडून आम्हाला विनंती येते यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होणार आहे तो म्हणजे नेवाली संघ या ठिकाणी पहिला संघ सामना जिंकलाय आणि त्यानंतर या सामन्यामध्ये जो संघ सामना जिंकेल त्यांचा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहताय धावफलकावर धावा लागल्यात 6 धावा. आता मात्र आपण पाहिलं कव्हर रिजन मध्ये खेळायचं होतं चेंडूला परंतु या ठिकाणी चेंडूची आणि बॅटची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाही या निर्धाव चेंडूची होते सांगता. आता मात्र क्रॅश प्राइज आपण पाहिलं प्रत्येक षटकारासाठी क्रॅश प्राइज आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. प्रत्येक षटकारासाठी श्रावणी राकेश मोरे यांच्याकडून आपण पाहताय 200 रुपयाचं पारितोषिक आला. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न प्रेशर दडपण मैदानावर पाहायला मिळतं. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये यश येते. गोलंदाज सागर तांबडे या गोलंदाजाला विचार करायला गेला सरपंच चषक 2022 आणि या 2022 मध्ये शर्यत शौकीन आपल्याला मात्र आता स्टेजवर पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये मी नाव घेईन मनसूर वंडे त्यानंतर किरण पाटील आणि बंडू आमचे प्रेमाने ज्यांना आम्ही बंडू म्हणतो ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने या सामन्याचा आनंद घेत आहेत. खानाव गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व रवी पाटील साहेब एक प्रेमळ व्यक्तिमत्व हे सुद्धा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. आपण पाहताय पारितोषिक या ठिकाणी वाढले जात आहेत. प्रत्येक षटकारासाठी उमेश दळवी सर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि षटकार हॅट्रिक साठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आणि रितेश बांदल यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी पारितोषिक येत आहे. प्रत्येक षटकारासाठी षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. नक्कीच आपण पाहता या ठिकाणी शिरवली गावातील तंटामुक्ती अध्यक्ष आणि क्रिकेट खऱ्या अर्थाने नंदू काका आपण जर विचार केला तर या क्रिकेटवर खूप प्रेम आहे या विलास पाटील साहेबांचं. क्रिकेटचे सामने कुठेही असू दे भले ते डे असू देत किंवा नाईट असू देत त्यांची हजेरी आपल्याला नेहमी पाहायला मिळते. तिथे विचार करायला गेला समीकरण पूर्णपणे बदललाय. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा करायच्या आहेत 35. खऱ्या अर्थाने हा सामना खूप महत्वाचा आहे. कॅश प्राइज येतील जातील सगळ्या गोष्टी होत राहतील प्रत्येकाची नावं सुद्धा येत राहतील परंतु सामन्याकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे आणि आपण वळतोय सामन्याकडे. 18 चेंडू 35 धावांची गरज. गोलंदाज वैभवचा हा चेंडू पंचांनी बीमर पद्धतीचा नो घोषित केलाय. +4 म्हणजे 4 धावा म्हणजे 5 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्यात त्या म्हणजे शिरवली संघाच्या. हाल
धन्यवाद डीजे. देवेंद्र मोरे शिरवली यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज आला. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 200 रुपयाचा कॅश प्राइज आला. खऱ्या अर्थाने आपण पाहता या ठिकाणी शिरवली संघाच्या पाठीराख्यांची कमी नाही आहे आणि ते पाठीराखे आता मात्र या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचे काम करतात. इथे आपण पाहताय 5 धावा धावफलकावर लागल्यात. 5 धावांनी धावफलक खालताय. धावफलकावर धावा लागल्यात 15 धावा. समीकरण बदललाय. समीकरण आलाय 17 चेंडू आणि 18 चेंडू आणि 30 धावा आणि या पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. अंकेश कडू ऑन फायर षटकार. धन्यवाद डीजे. अमर मानकावळे सन्मान्य शिरवली गावातील अमर मानकावळे आणि देवेंद्र मोरे यांना विनंती आहे या ठिकाणी आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या षटकारासाठी प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक आलाय. त्यानंतर उमेश दळवी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचप्रमाणे या 3600 मधील MPLचं हे मैदान गाजवलं होतं केतन मुंढे. विनंती आहे व्यासपीठावर यावं. सतीश प्रभू व्यासपीठावर यावं. 21 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र गतीचा वापर केला होता गोलंदाजाने. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्यामध्ये यश आलं. थोडासा खोलवरचा टप्पा पाहायला मिळाला जिथे निर्धाव चेंडूचे होते सांगता. समीकरण बदलतंय. समीकरण येत आहे 16 चेंडू आणि 24 धावा. 16 चेंडू 24 धावा. स्ट्राईकला अंकेशला आपण पाहताय हा चेंडू सुद्धा या ठिकाणी सुरेख टाकण्यामध्ये यश येत. गोलंदाजाला बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. थोडंसं प्रेशर आता मात्र शिरवली संघावर असणार आहे. अल्पेश 11 लवजी आणि पेण बोरगाव या दोन्ही संघांना विनंती आहे या ठिकाणी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा गरज आहे. आता मात्र 15 चेंडू आणि 24 धावांची हा फटका सुरेख चेंडू 1 बाउंस सीमारेषे बाहेर. खराब क्षेत्ररक्षण सावरवली संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. डीजे हॅलो हॅलो हॅलो. 3600 मध्ये ज्यांच्या युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे लक्ष आहे असे युवा नेतृत्व महेशजी कडू यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आता मात्र आपण पाहताय या ठिकाणी 25 धावा धावफलकावर लागल्यात. त्या म्हणजे शिरवली संघाच्या गरज आहे अजूनही 14 चेंडू आणि 20 धावांची. 14 चेंडू 20 धावांचं समीकरण या ठिकाणी येऊन ठेपला शिरवली संघासाठी. आता मात्र कार्पेटच्या सहारे ऑन साइड रिजन मध्ये हा फटका लगावला. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय परंतु धोका संभवू शकतोय आणि या ठिकाणी धोका संभवलाय. अंकेश कडू या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. डीजे स्वागत. मयूरजी मुंडे आपल्या हस्ते विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. नक्कीच आपण पाहताय सिद्धेश चौगुले सावरोळी संघाचा. याच्याकडून मात्र या संघासाठी आणि सरपंच चषक 2000
2022 साठी या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. आता मात्र समीकरण आपण पाहताय, समीकरण बदलत आहे. 13 चेंडू आणि गरज आहे 19 धावांची. 13 चेंडू 19 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव मात्र आपण पाहिला. हा डाव्या हाताचा फलंदाज सन्नी पाटील आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची होती असं सांगता जिथे विचार करायला गेला हा अल्टेज मुकाबला ज्याने प्रेक्षकांना अक्षरशः जखडून ठेवलं. या सामन्यामध्ये प्रेक्षकांच्या नजरा अक्षरशः आपण पाहताय तर या सामन्याला खेळून राहिल्यात, कारण हा सामना तसा प्रेक्षकांची गर्दी या सामन्यासाठी नक्कीच झाली आहे. कारण लोकांना माहिती होतं की हा दुसरा सामना आहे शिरवली विपक्ष सावरवली आणि हा सामना चांगला होणार, यामध्ये कोणतीही शंका नव्हती. जिथे आपण पाहताय गरज आहे 12 चेंडू आणि 19 धावांची. तिथे आपण मायक्रोफोनवर ऐकार तुषार धुमाळ सर यांचा आवाज. यस डीजे, थँक्यू. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ सरपंच चषक 2022 च्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करतो. एक बिग फाईट, एक बिग मुकाबला तुमच्या समोर आहे. एकीकडे शिरवली आहे तर दुसरीकडे सावरोळी आहे. कडवी झुंज मैदानामध्ये पाहायला मिळते. शेवटचे उरलेत 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. तर सन्माननीय सागरशेठ हडप साहेबांकडनं लागोपाठच्या 3 षटकारांसाठी, लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि हे पारितोषिक पुढील 3 रात्र पाहायला मिळणार. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज हर्षद. हर्षदच्या पहिल्या चेंडूवरती आसमानी सुलतानी गगनचुंबी भेदक घातक येतोय. 6 धावांची मोहर उमटवणारा षटकार. यस विजय, थँक्यू. सन्माननीय राजन शेठ पाटील साहेबांकडनं शिरवली संघ जर हा सामना जिंकतोय तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आणि या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय विलास शेठ पाटील साहेबांकडनं. प्रत्येक षटकारासाठी विलास शेठ पाटील साहेबांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. उमेश दळवी साहेबांकडनं लागोपाठच्या 3 षटकारांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रिवर्सिपचा प्रयत्न केला. जब सीधी उंगली से घी निकल रहा हो ना तो टेढ़ी उंगली नहीं करनी चाहिए आणि यावेळेस टेढ़ी उंगली केली आणि निर्धाव चेंडूचं सामोरं जावं लागलं. समीकरण बदललंय. उरले 10 चेंडू, करायच्या 13 धावा. क्या 13 क्या मेरा. मॅच मध्ये अजूनही कोणी जिंकलं नाहीये, अजूनही कोणी हारलं नाहीये. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही संघ एकमेकांच्या अस्तित्वाची लढाई लढतायत. बऱ्याच ठिकाणी सिरोली संघाला मात दिली सावरोळी संघानं, पण आज नाईट रजनीमध्ये खऱ्या अर्थानं सावरोळी संघाला थोडंसं बॅकफुटवरती नेण्याचं काम केलंय शिरोली संघानं. यानंतरच्या मॅचसाठी टीम लवजी संघाच्या कर्णधाराला आणि टीम पेन बोरगाव संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करतो. आपण येऊन आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मॅच मध्ये बघा किती शांतता आहे. टाचणी पडली तरी सहज आवाज येईल एवढं शांत वातावरण आहे. देवेंद्रजी मोरे आणि अमर मालकावरे साहेबांकडनं लागोपाठच्या 2 प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय रितेश शेठ बांदल साहेबांकडनं 1000 रुपयाचं देखील पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात झाली आहे. हा सुरेख चेंडू गलीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं मोक्याच्या क्षणी चेंडूला अडवलंय. 1 धाव मात्र मिळतीये. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 33. टोटल 33 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. 45 धावांचा पाठला होतोय. उरलेत 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. शिरवली का सावरोळी, सावरोळी का शिरवली. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. ऑफस्टम्पच्या बराच बाहेर चेंडू पकडला जातोय. पंचांनी मात्र पनिशमेंट देताना स्वेअर चेंडूचा इशारा दिलाय.
धावा कशाही येणं गरजेचं आहे टीम शिरवली संघासाठी आणि या धावा आता अवंतरच्या माध्यमातून येत आहेत. धावफलकावरती टोटल 34 यावेळी चेंडू हवेत उडवलाय आणि लँड होतोय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स 4 धावांसाठी येतोय नवसंजीवनी निर्माण करणारा चौकार. यावेळेस चेंडू गेला आरपार. कडक येतोय बिग हिट षटकार. तर टोटल धावफलकावरती धावा आल्या त्या 44. शेवटचा आहे 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. आणि यावेळेस ही 1 धाव देखील पूर्ण होते आणि हा सामना जिंकलाय टीम शिरवली संघानं सावरोळी संघाच्या विरोधात. चला याला म्हणतात शिस्त. डीजे हे शिस्तीचं पालन केलं जातं. एक शिस्तबद्ध शृंखला आहे ज्या